नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद युट्यूब चॅनेलवर। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। महाराष्ट्रात लोकप्रियतेच्या शिखरावर असताना विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीमुळे सध्या या योजनेला थोडं थांबावं लागलं आहे। आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक विभागाने या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे। निवडणुकीनंतर ही योजना पुन्हा सुरू होणार आहे, कारण जनतेला याच्या पुढील टप्प्याची उत्सुकता लागून राहिली आहे। मात्र या योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी संतप्त झाले आहेत। त्यांनी आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। चला या संपामागील कारणे आणि त्यातील गोंधळ समजून घेऊया। सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि अजूनही आमच्या तोंडबंद चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। लाडकी बहीण योजनेतील गोंधळ। आपणास माहित असेलच की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जिच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पुरवली जात आहे। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बँकांमध्ये अनागोंदी झाली आहे। राज्यातील बँक कर्मचारी संपावर का जाणार आहेत? याचं प्रमुख कारण बँकांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसे नियोजन आणि संवाद नसल्याने बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। UFBU म्हणजे युनायटेड फर्म ऑफ बँक ऑफ युनियन्स यांचा निषेध। या गोंधळाविरोधात बँक युनियन UFBU ने राज्यातील बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। बँक कर्मचाऱ्यांना असुरक्षित का वाटते? राज्यातील विविध भागांमध्ये बँक कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत। यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे। तुळजापूरकर यांची मागणी। UFBU चे संयोजक देविदास तुळजापूरकर यांनी बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी सरकारकडे मागणी केली आहे। ते म्हणाले की योजना योग्य प्रकारे राबवण्यासाठी बँकांना अधिक सुरक्षा आणि कर्मचारी पुरवावे। सेवा शुल्काबाबत बँक खातेदारांमध्ये बाचाबाची। लाडकी बहीण योजनेच्या निधी जमा झाल्यानंतर खातेदारांकडून सेवा शुल्क आपोआप कापले जात आहे। यामुळे लाभार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये विवाद वाढला आहे। स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप। स्थानिक नेत्यांद्वारे बँक कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात येत आहेत, त्यामुळे या गोंधळामध्ये अधिकच तीव्रता आली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना निश्चितच एक चांगली संकल्पना आहे, मात्र तिच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या त्रुटींचा परिणाम बँक कर्मचाऱ्यांवर झाला आहे। तर बँक कर्मचारी सुरक्षिततेबाबत सरकारने योग्य ती उपाययोजना केली नाही तर राज्यभरातील बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या समस्यांवर सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटतं या गोंधळाबद्दल? सरकारने कोणत्या पद्धतीने या समस्येवर तोडगा काढावा? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।